यंदाची सर्वात आयकॉनिक मूर्त आपण पाहतोय आता ही शेष नागावरती। आज बाप्पा आहेत नाही, सर्व अशा हलते बाप्पा आहेत। हा बघा खालती आपल्याला मूषकराज पाहायला मिळतो, त्याच्या शेपटीवरती असा पूर्ण बाप्पा असा बॅलन्सिंग असणार आणि बजरंगबलीच्या शेपटीवरती असा बाप्पा बसलेला आहे, विराजमान झालेला आहे। 4-4.5 फुटाचा मूर्त असेल, कारण की या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्सिंग गणपती बाप्पांची प्राइस सुद्धा रिव्हील करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता आपण सुरू करूया। हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग। आणि आज आपण आलोय जोळ्यामधील अशा वर्कशॉपमध्ये जिथं आपल्याला सर्व अशा बॅलन्सिंग गणपती बाप्पाच्या मूर्ती पाहायला मिळणार आहेत। सो आता आपण आहोत विराट कला केंद्र इथे। हा बघा, इकडून तांबडशेतवरून पुढे आलात ना का असा हा जो रोड आहे ना तो जोळ्याकडे गेलेला आहे आणि इथे पुढे अशी वंदे मातरम शाळा आहे, असा समोरचा असा परिसर असणार आहे। आणि तांबडशेतवरून येताना आपल्याला लेफ्ट साईडला हा वर्कशॉप पाहायला मिळेल, विराट कला केंद्र। ॲक्च्युली नाव रावे आहे, कारण की रावेला सुद्धा त्यांचा मोठा वर्कशॉप आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे कन्फ्यूज व्हाल। पण हा जोळ्यामध्ये लोकेटेड आहे आणि इथं ना आपल्या सर्व अशा बॅलन्सिंग मूर्ती पाहायला मिळणार आहेत। सो आता आपण त्यांच्या वर्कशॉपमध्ये एंटर होणार आहोत। समोरच आपण बघू शकता एक जी 6 ते 7 फुटाची असणार आहे शेषनागवाली गणपती बाप्पाची मूर्त। आणि आतमध्ये ना त्यांच्या पेंटिंगचं काम चालू असतं आणि बाहेरला आपण बघू शकता जिथे त्यांनी सॅम्पलसाठी बाप्पा ठेवले आहेत। हा आपल्याला पाहायला मिळते परेलचा महाराजा ॲज इट इज, फक्त खालचं त्याचं काम व्हायचं बाकी आहे। सो आपण त्यांच्या पेंटिंगवाल्या बाप्पांच्या मूर्ती पाहू, नंतर मग बाहेरच्या कच्च्या सुद्धा पाहू। ही फर्स्ट आपण मूर्ती पाहतोय, ही बॅलन्सिंग मूर्ती असणार आहे जी की मूषकराजावरती पाहू शकता। हा बघा खालती आपल्याला मूषकराज पाहायला मिळतो, त्याच्या शिफ्टीवरती असं पूर्ण बाप्पा असा बॅलन्सिंग असणार आणि ही ना अप्रतिम अशी मूर्ती वाटते। पूर्ण अशी बाप्पाला मेटल ज्वेलरी यूज केली, एकदम A1 क्वालिटीची, आणि बाप्पाला पिवळा पेतांबर असं नेसवलं आणि बाप्पाच्या कमरपट्टीला ना हे बघा अशी मोत्यांची आपण लेस सुद्धा पाहतोय। खूपच सुंदर दिसते गणपती बाप्पा। बाप्पाच्या हातामध्ये अशी रशी येणार आहे जी मूषकराजाच्या गळ्यात असणार आहे, अजून तिचं म्हणजे थोडंसं काम बाकी आहे, असा प्रॉपर लुक असणार आहे। ही जवळजवळ एक 3.5 ते 4 फुटाची मूर्ती असावी आणि याची प्राईस फक्त आणि फक्त 13,000 रुपये असणार आहे, 14,000 रुपये असणार आहे। एवढ्या कमी किमतीमध्ये आपल्याला A1 क्वालिटीचं काम पाहायला मिळते, फक्त विराट आर्ट्समध्ये आपण पाहतो या मूर्त्या। आणि मंडळी ही मूर्ती आपण पाहू शकता कमळाच्या फुलामध्ये मूर्ती बसलेली आहे। खाली आपण पाहूया अगोदर आहे बघा, पूर्ण खाली ना अशी पाण्याची थीम दाखवली आहे त्यांनी, आणि हा कमळाचा जो देठ आहे ना त्याच्यावरती असं पूर्ण बॅलन्सिंग बाप्पा असणार आहे। आणि इथे बघा असं ॲक्च्युली त्याचं पानंसुद्धा येते, म्हणजे ते पूर्ण कवर होऊन जाणार आहे। एकदम A1 क्वालिटीचं काम आहे, असे दादांनी आपल्याला पानंसुद्धा लावून दाखवली होती, अशी पानं असणार आहेत। त्याच्यावरती हा कमळाचा फूल आहे आणि त्याच्यावरती हा जो बाप्पा आहेत नाही सर्व अशा हलते बाप्पा आहेत, म्हणजे एकदम अप्रतिम बाप्पा आहे ते। हा बाप्पासुद्धा आपल्याला 12,000 रुपयेमध्ये फक्त आणि फक्त 12,000 रुपयेमध्ये भेटणार आहे। कारण की काय माहिती आहे का, मी फक्त का म्हणते, कारण की आपण नॉर्मल गणपतीची प्राईस याच्यापेक्षा जास्त पाहतो, पण ही ना एवढे अप्रतिम गणपती बाप्पा आहेत ना, इथं आपण सर्वच अप्रतिम गणपती बाप्पा पाहतोय आणि एकदम अफोर्डेबल प्राईस, रिजनेबल प्राईसमध्ये पाहतोय आपण पाहतोय मल्हार अवतारी गणपती बाप्पा। खूपच गोड गणपती बाप्पा आहे, कारण की काय माहिती काय बघा, खालती ना असं दगडांचं असं त्यांनी थीम दाखवलं आणि त्याच्यावरती ना बाप्पा असा स्टँडिंगमध्ये बाप्पा आहे। आणि ही मूर्त ना अशी फोटोमध्ये अशी वाटत नाही की ही छोटी मूर्ती आहे, ही ॲक्च्युली फक्त 2.5 फुटाची गणपतीची मूर्ती असावी। ओके, अजून या मूर्तीचं ना काम बाकी आहे, तलवार येणार आहे बाप्पाच्या या हातामध्ये, मला असं वाटतं अशी तलवार असणार आहे, इकडे डमरू वगैरे पण असेल, अजून या मूर्तीचं काम बाकी आहे, पण ही आता एवढी सुंदर दिसते। आणि ना त्या बाप्पाच्या गळ्यामध्ये आपल्याला बघा या रुद्राक्षांच्या ज्या माला आहेत ना त्या सर्व ओरिजिनल पाहायला मिळतील। ही घंटींची मालसुद्धा ओरिजिनल पाहायला मिळते, पूर्ण डिटेलिंगमध्ये आणि एकदम क्वालिटी काम पाहायला मिळते। आणि जो मल्हाराचा जो नाम पाहताय ना तो ॲज इट इज जसंच्या तसा, म्हणजे वरती ना असा कुंकुमचा असा हे केलेला आहे आणि खालती अशा हलदची शेडिंग, अशी खूपच अप्रतिम लेवलचं आपण काम पाहतोय। आणि या मूर्तीची प्राईस फक्त आणि फक्त 13,000 रुपये असणार आहे। आणि हे ना बघा बाप्पाच्या हातातलं जो आपण त्रिशूळ पाहतोय ना तो बघा किती एकदम असं चमकदार त्रिशूळ पाहतोय, अशी बाप्पाची पगडी असणार आहे। खूपच सुंदर दिसतं आहे गणपती बाप्पा, आणि हे सुद्धा मला असं वाटतं बुक झालेला बाप्पा आहे हा, कारण की इथले गणपती खरंच खूप अप्रतिम लेवलचे। आणि मंडळी हा तुम्ही पहिला बाप्पा बघून घ्या, किती सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे ती, कारण की या बाप्पाचा जो बॉडी कलर वगैरे आहे ना तो एकदम असं गोरा गणपती बाप्पा वाटते, एकदम फेअर बॉडी कलर आहे आणि पूर्ण असा सोन्याने मढलेला गणपती बाप्पा वाटते। आणि हा बाप्पा जो आहे ना तो एका पायावरती उभा आहे आणि तो पण जास्वंदीच्या जास्वंदीच्या फुलावर असा बाप्पा उभा आहे, त्याला पिवळा पितांबर असं नेसवलेला बाप्पाला। ही मूर्ती ना खरंच खूपच गोड आहे आणि मला असं वाटतं इथे सुद्धा काहीतरी असेल त्यांचा अजून वर्क बाकी जास्वंदीच्या फुलाचा। सो असा बाप्पा असणार आहे आणि ही मूर्ती आपल्याला फक्त आणि फक्त 15,000 रुपये मिळणार आहे। आणि या बाप्पाचा जो वर्क आहे ना हे बघा, हातातले जे कडे बघते ना बाप्पाचे बघा, अशा प्रकारे त्यांनी एकदम हेवी मेटल ज्वेलरी यूज केले आहे,
पूर्ण क्वालिटीमध्ये कोणती तडजोड नाही, पूर्ण A1 क्वालिटीचं काम आपल्याला पाहायला मिळते. आणि बाप्पाच्या इथे ना हे बघा, हे जे तुम्ही बघता ना की एक्स्ट्रा जो वर्क आहे ना तो थोडासा लक्ष वेधून घेतोय. खूप सुंदर दिसते बाप्पाची मूर्त. यंदाची सर्वात आयकॉनिक मूर्त आपण पाहतोय आता ही शेषनागावरती मूर्त आहे. ही ना यंदाची सर्वात आयकॉनिक आणि बेस्ट बॅलेन्सिंग गणपती मूर्त म्हणू शकतो आपण. या मूर्तीचं आपण काम पाहूया. हे बघा, वरती अशी नागफणी पाहतोय आपण आणि या पूर्ण मुकुट जो की ज्वेलरी वर्क केला पाहतोय. आणि त्याच्यानंतर ती क्वालिटीची आपण ज्वेलरी पाहतोय. आणि बाप्पाच्या अंगावरती जो शेळा आहे ना तो सुद्धा एकदम डार्क पिंकमध्ये एकदम चमकदार शेळा पाहतोय आपण बघू शकता असं बाप्पाचं. आणि बाप्पाची जी लिखाई आहे ना ते इथं आपण विठ्ठल नाम पाहतोय, ज्याच्यामुळे खूपच गोड दिसते. कारण की ही माऊली स्टाईलच थोडी थोडी आहे. कारण की वरती नागफणीसुद्धा पाहतोय आणि मुकुटसुद्धा त्याच प्रकारे आहे. त्याचं नामसुद्धा तसं झालं, एक प्रकारची माऊली स्टाईल वाटतोय बाप्पा. आणि इकडे ना आपण पंचमुखी असे शेषनाग पाहतोय बघू शकता. हा एक मुख आहे, इकडे असे 2 आणि वरती असे 3 अशा 5 आहे. ते शेषनागवरती पूर्ण बॅलन्सिंग बाप्पा असणार आहे. आणि बाप्पाची एक खासियत नाही बघा, हा सुद्धा पाय आहे ना तो असा खाली टच नाही आहे, तो सुद्धा पाय पूर्ण हवेमध्ये आहे. इकडे सुद्धा बाप्पा कुठं टच नाही, एकदम पूर्णपणे हवेमध्ये पूर्ण बॅलन्सिंग गणपती बाप्पा आपण पाहतोय. ॲक्च्युली ना हे गणपती जेव्हा पेंटिंग झालं नव्हतं ना तेव्हाच एवढे गोड दिसत होते, परंतु त्यांनी वर्क केलं आणि पेंटिंग केलं त्याच्याबरोबर अजूनच एवढे खुलून दिसत आहेत ना मी शब्दात सांगू शकत नाही. आणि आता आपण ही पाहतोय मंडळी गणपती बाप्पाची मूर्त. ही आहे राक्षसवाली गणपती बाप्पाची मूर्त. राक्षसवाली काय माहिती आहे का, हा बघा खाली खाली बाप्पाच्या राक्षस आहे, त्याच्यामुळे याला राक्षसवाली गणपती बाप्पा मूर्त बोलतात. ही पण पूर्ण बॅलन्सिंग असणार आहे. बाप्पाचा एक पाय जो आहे ना तो आपण पूर्ण हवेमध्ये पाहतोय, एक पाय असा राक्षसाच्या पोटावरती पाहतोय आपण आणि खाली असा राक्षस झोपलेला आहे, म्हणजे बाप्पाने मारलेला आहे त्याला. आणि त्याची सुद्धा फेस बघू शकता, एकदम डिटेलिंगमधला फेस आहे राक्षसाचा. आणि अशी बाप्पाची गोड मूर्त असणार आहे. ॲक्च्युली हिचं अजून काम व्हायचं बाकी आहे, बट ती विदाऊट वर्कची जेवढी सुंदर दिसते ना ती वर्क केल्यावर किती सुंदर असेल हे सांगायची गरज नाही. मी शब्दात सांगू पण शकत नाही, एवढा गोड मूर्त्या आहेत त्या. बाप्पाच्या हातामध्ये आपण इथं पाश पाहतोय. मुकुटाचं काम अर्ध झालं आहे, अर्ध्या कामातून व्हायचं बाकी. आणि जो बाप्पाचे जे नाम पाहताना जी लिखाई पाहताय ना बघू शकता, एकदम अशी अप्रतिम लेवलची आपण लिखाई पाहतोय. आणि या बाप्पाचा जो बॉडी कलर आहे ना तो एकदम मुंबई स्टाईल गणपतीचे जसं बॉडी कलर असतं ना तसा एकदम चमकदार आपण बॉडी कलर पाहतोय या बाप्पाचा. खूप सुंदर बाप्पा आहे. आणि या बाप्पाची प्राईस असणार आहे फक्त 17,000 रुपये. 17,000 रुपये मध्ये बाप्पाची मूर्ती आपण घरी घेऊन जाऊ शकता. अजून तिचं वर्क व्हायचं अजून बाकी आहे, ती अजून खूपच वेगळ्या लेवलची असेल ती मूर्त. ही मूर्त बघू शकता तुम्ही. खाली आपल्याला असा कासव पाहायला मिळतोय, त्याचं आत्ताच दादांनी काम केलं आहे, पेंटिंगचं असं शेडिंग वगैरे केले की ते खूप सुंदर दिसतं असा कासव. त्याच्यावरती असे आपले गणराज पाहायला मिळतील. ही ना गणपतीची जी मूर्ती आहे ना ती एकदम अशी थोडीशी अशी आपल्या अंगावरती अशी झुकलेली आहे, ज्याच्यामुळे ना पूर्ण ती अशी बॅलन्सिंग एकदम अशी प्रॉपर अशी वाटते ही मूर्त. कारण की पूर्ण अशी हवेमध्ये मूर्ती आणि ती अशी थोडीशी आपल्या अंगावर आलेली आहे ना त्याच्यामुळे तिचा लुक जो आहे ना त्या गणपती बाप्पाचा जो मूर्तीचा जो ऑरा आहे ना तो एक वेगळाच ऑरा तयार होतोय. आणि या बाप्पाची सुद्धा लिखाई जे जो वर्क आहे ना खूपच अप्रतिम आहे. पूर्ण बाप्पा सोन्याने मडलेला वाटते. पूर्ण मेटल ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी आणि बॉल चेनचा आपल्याला उपयोग पाहायला मिळतोय. बाप्पाच्या हातामध्ये आपण इकडे त्रिशूलसुद्धा पाहतोय. सर्व ओरिजिनल त्रिशूल वापरले आहेत बाप्पाच्या हातामध्ये. अजून इकडे नागफणीचं काम व्हायचं बाकी आहे. असा लुक असणार आहे. ही एक जवळजवळ 3-3.5 फुटाची मूर्त असावी अशी असणार आहे प्रॉपर बाप्पाचं लुक. खाली कासव आणि कासववरती असं बाप्पा पूर्णपणे स्टँडिंग. ही एक मूर्त असणार आहे 17,000 रुपयामध्ये. फक्त आणि फक्त 17,000 रुपयामध्ये ही मूर्त मिळणार आहे विराट आर्ट्स जोहेमध्ये. आणि मंडळी ही आपण पाहतोय बजरंगबलीवाली गणपती बाप्पाची मूर्त. बजरंगबलीच्या शेपटीवरती असा बाप्पा बसलेला आहे, विराजमान झालेला आहे बजरंगबलीच्या शेपटीवरती. आणि इथे ना बजरंगबलीचं सुद्धा आपण वर्क पाहू शकतो, एकदम डिटेलिंगमध्ये वर्क केलं आहे. बाप्पाच्या हातामध्ये आपण गदासुद्धा पाहतोय आणि इकडे वरती शेपटीवरती गणपती बाप्पा आपले विराजमान झाले. आणि पूर्ण ज्वेलरीमध्ये मडलेला बाप्पा या पूर्ण डिटेलिंगवाला काम आहे. हा एक जवळजवळ 4-4.5 फुटाचा मूर्त असेल, कारण की जी बजरंगबलीची जी शेपटी आहे ती बाप्पापेक्षा थोडीशी उंच गेलेली आहे, त्याच्यामुळे जवळजवळ एक 4.5 फुटाची मूर्त असा असणार आहे बाप्पाचं प्रॉपर लुक. आणि या मूर्तीची किंमत आहे ना फक्त आणि फक्त 21,000 आहे. आणि ह्या मूर्तीला ना बघू शकता आपण डार्क रेड कलरचा वेल्वेट कपड्यामध्ये त्यांनी धोतर लावलेलं आहे आणि सिल्वर कलरची लेससुद्धा आहे त्याला. बाप्पाच्या हातामध्ये आपण धनुष्यसुद्धा पाहतोय, तिकडे त्रिशूलसुद्धा आहे. आणि ही मूर्त आहे ना खरंच खूप गोड दिसते, खरंच खूप सुंदर लुक आहे बाप्पाचा. आणि या मूर्तीची किंमत फक्त 21,000 रुपये असणार आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय शेषनागवाली गणपतीची मूर्त. ही मूर्त आणि ही मूर्त सेम आहेत, फक्त या बाप्पाचा जो शेला आहे ना अंगावरचा तो ना असा हे आहे नॉर्मल टाकलेला आहे. आणि या बाप्पाचा जो शेला आहे ना तो सुद्धा आपण हवेमध्ये पाहतोय बघू शकता. पूर्ण शेला जो आहे ना बाप्पाचा त्या साईडला सुद्धा असा हवेमध्ये आपण पाहतोय. सेम प्राईस असणार आहे दोघांची. आणि ही पाहतोय आपण
मोषकवाली गणपतीची मूर्ती आहे. ही पण जवळजवळ एक 4 फुटाची मोषकवालीची मूर्ती आहे. असा लुक असणार आहे प्रॉपर बाप्पाचा. खाली आपण मोषकरथ पाहू शकता, असा धावत येताना दिसतोय, कारण की मोषकाचे दोन्ही हात पुढचे आहेत ना, ते सुद्धा हवेमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. आणि खाली ना असं ते पाठ कव्हर करण्यासाठी त्यांनी कापूस यूज केलं, कॉटन यूज केलं, जे पण अप्रतिम लेवलचं असं वाटतंय. आणि मोषकाच्या त्या गळ्यातली जी दोरी आहे ती अशी बाप्पाच्या हातामध्ये आपण पाहतो. पूर्ण डिटेलिंग मला काम आहे. बाप्पाला पिस्ता कलरचा धोतर नेसवलेला आहे आणि डार्क पिंक कलरमध्ये बाप्पाचा आपण शेळा पाहतोय. आणि पूर्ण असा बाप्पाचा वर्क असणार आहे. पूर्ण वर्क झालेला बाप्पा यात. बाप्पाच्या हातामध्ये आपण पाश पाहतोय, वरती नागफणी सुद्धा सजवलेलं आहे, मुकुट सुद्धा बाप्पाचा A1 क्वालिटीचा असं काम पाहतोय आपण. आणि असा प्रॉपर लुक असणार आहे बाप्पाचा. हा असणार आहे 4 फुटाचा. आणि या बाप्पाची किंमत आहे ना फक्त आणि फक्त 18,000 रुपये. फक्त आणि फक्त 18,000 रुपयेमध्ये आपल्याला ही 4 फुटाची मूर्ती मिळणार आहे. आणि ही सुद्धा आपण तीच मूर्ती पाहतोय, एक मोषकवाली मूर्ती आहे ही. त्याच्यावरती बाप्पा बसलेला आहे, दादांचं काम चालू आहे त्यांचं. आणि हा जो वर्कशॉप आहे ना 2 भावांचा आहे. ते 2 भाऊ मिळून सांभाळतात सर्व गणपती बाप्पाचं जे काम असेल ना, ते हे दादा आणि एक मनीष दादा एक आहेत, ते सर्व करतात. मनीष दादांच्या आपली खास अशी ओळखसुद्धा झालेली आहे गणपती बाप्पामुळे. तर असं काम चालू आहे या मूर्तीचा, पाहू शकता आपण. ही एक 3 फुटाची मूर्ती असावी, काम करतायत दादा. असा लुक असणार आहे प्रॉपर गणपतीचा.